नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात सगळ्यांचं मनापासून आणि अतिशय उत्साहाने स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. द हॉरिबल कंपास, नॅचरल रेमेडीज फॉर इक्विलिब्रियम या महत्त्वपूर्ण स्रोताच्या आधारे आपण हे विश्लेषण करणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर निसर्गाच्या मदतीने आपल्या शरीराचा आणि मनाचा समतोल कसा राखायचा याची एक भन्नाट सफर असणार आहे. सुरुवातीलाच जरा या प्रश्नाचा विचार करूया. जेव्हा सभोवतालचं जग अचानक गरगर फिरू लागतं तेव्हा नेमकी काय अवस्था होते? पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते आणि स्वतःवरचं नियंत्रण सुटल्याची ती भावना खरंच खूप अस्वस्थ करणारी असते नाही का? हा केवळ एखादा साधा आजार नाहीये, तर तो एक अतिशय त्रासदायक अनुभव आहे जो शरीराला आतून हादरवून टाकतो. आणि म्हणूनच या अस्वस्थतेवर नेमका नैसर्गिक उपाय काय असू शकतो हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. आणि याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आजची आपली रूपरेषा अशी असेल. पहिल्यांदा आपण गमावलेला समतोल परत मिळवण्यावर बोलू, मग अंतर्गत कारणे ओळखणे, त्यानंतर घरगुती उपायांचे टूलकिट, पर्यावरणीय तणावांचा सामना कसा करायचा हे पाहू आणि शेवटी सर्वांगीण उपचारांचा मार्ग समजून घेऊ. एक अतिशय रंजक प्रवास ठरणार आहे हा. चला तर मग कसलाही वेळ न दवडता थेट पहिल्या भागाकडे वळूया. गमावलेला समतोल परत मिळवणे आणि चक्कर किंवा गरगळणे यांसारख्या अस्वस्थ करणाऱ्या समस्यांमागील विज्ञान. द हर्बल कंपास या स्रोतामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की चक्कर येणे किंवा गरगरणे यावर फक्त तात्पुरती मलमपट्टी करून काहीच उपयोग होत नाही. लक्षणांवर लक्ष देण्यापेक्षा समस्येच्या मुळाशी जाणं जास्त गरजेचं आहे. हे करण्यासाठी व्यावहारिक आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब कसा करता येईल हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे नैसर्गिक उपाय म्हणजे जणू काही आपल्या शरीराचं रिसेट बटन दाबल्यासारखंच आहे, ज्यामुळे शरीर आपला गमावलेला समतोल स्वतःहून पुन्हा प्रस्थापित करतं. आता पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजेच भाग 2, अंतर्गत कारणे ओळखणे. शरीराची आतली स्थिती हा समतोल नेमका कसा बिघडवते ते पाहूया. शरीरात एक प्रकारचा डॉमिनो इफेक्ट कसा काम करतो हे समजून घेणं इथे खूप रंजक आहे. होतं काय की डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता किंवा खूप जास्त शारीरिक थकवा यामुळे शरीराचं कार्य एकदम मंदावतं. याचा थेट परिणाम म्हणून आपला रक्तदाब कमी होतो आणि एकदा का रक्तदाब कमी झाला की मेंदूला मिळणारा रक्तपुरवठा कमी होतो आणि मग चक्कर येते. यात पचनातील बिघाडही मोठी भूमिका बजावतो. ही सगळी अंतर्गत कारणे एका साखळीसारखी एकमेकांशी जोडलेली आहेत आणि ती एकत्रितपणे शरीराचा समतोल अक्षरशः हिरावून घेतात. आणि याच समस्येवर मात करण्यासाठी आपला तिसरा भाग येतो घरगुती उपायांचे टूलकिट. आपल्या अगदी डोळ्यासमोर घरातच लपलेले काही अतिशय प्रभावी उपाय. आले, मध आणि आवळा हे 3 पदार्थ पहा. कधीकधी खरंच हसू येतं की आपल्या स्वयंपाकघरातलं ते साधंसं कपाट एखाद्या गुप्त आयुर्वेदिक दवाखान्यापेक्षा अजिबात कमी नाहीये. द हर्बल कंपासमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे हे नेहमीचे पदार्थ जेवणाची चव तर वाढवतातच, पण त्याचबरोबर चक्कर आणि गरगरणे यांसारख्या गंभीर लक्षणांवर ते एखाद्या जादूगारासारखं तात्काळ आणि प्रभावी काम करतात. हे सगळं किती अचूकपणे जोडलेलं आहे हे पाहणं खरंच अद्भुत आहे. विशिष्ट आजारांवर कोणते नैसर्गिक उपाय लागू पडतात ते पहा. पचनाचे विकार आणि मळमळ असेल तर आल्याचा तुकडा अप्रतिम काम करतो. शारीरिक थकवा आलाय किंवा ऊर्जा एकदम कमी झालीय अशावेळी मध म्हणजे त्वरित ऊर्जेचा उत्तम स्रोत. आणि जर कमी रक्तदाब किंवा प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रश्न असेल तर आवळा हा एक पारंपरिक आणि खात्रीशीर उपाय आहे. जलद आरामासाठी हा एक अतिशय सोपा आणि थेट मार्ग आपल्यासमोर आहे. आता शरीराच्या आतून थोडं बाहेर डोकावूया. भाग 4, पर्यावरणीय तणावांचा सामना करणे. म्हणजेच अंतर्गत स्थितीकडून बाह्य घटकांकडे होणारी ही वाटचाल आहे. इथे आपण 2 पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या तणावांची तुलना पाहणार आहोत. एकीकडे आहेत अंतर्गत शारीरिक तणाव, जसं की मगाशी आपण पाहिलेले पचनाचे विकार किंवा डिहायड्रेशन, आणि दुसरीकडे आहेत बाह्य पर्यावरणीय तणाव, जसं की कडक उष्मा किंवा उंचीवर गेल्यावर होणारा हवेच्या दाबातील बदल. शरीर या दोन्ही गोष्टींना कसं सामोरं जातं हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जेवढं नुकसान आतल्या विघाडामुळे होतं तितकाच मोठा धक्का या बाह्य परिस्थितीमुळेही बसू शकतो. या बाह्य तणावांमध्ये कडक उन्हाळ्यातील उष्माघात, उंचीवरील बदल आणि प्रवासातील मळमळ म्हणजेच मोशन सिकनेस यांचा समावेश होतो. आता प्रवासात मळमळ होणं किती भयंकर असू शकतं याचा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांच्या गाठीशी असेलच. पण चांगली बातमी अशी आहे की या बाह्य तणावांशी लढण्यासाठी सुद्धा तेच मगाशच्या घरगुती टूलकिट आपल्या मदतीला धावून येतं.
प्रवासात मळमळताना आल्याचा एक छोटासा तुकडा तोंडात ठेवला तर कसा चमत्कार होतो हे तर आपण जाणतोच. आणि आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. भाग 5. सर्वांगीण उपचारांचा मार्ग. केवळ तात्पुरत्या उपायांकडून एका दीर्घकालीन आणि निरोगी आयुष्याकडे जाणारा रस्ता. आता सर्वांगीण उपचार किंवा होलिस्टिक रिकव्हरी म्हणजे नेमकं काय? तर याचा साधा अर्थ असा की फक्त वरवरच्या लक्षणांवर मलमपट्टी न करता हर्बल उपाय आणि आहारातील बदलांमधून शारीरिक आणि मानसिक तणावांच्या अगदी मुळाशी जाऊन उपाय शोधणं. जेव्हा आपण योग्य पोषण आणि निसर्गाची जोड देतो तेव्हा आपण फक्त एखादा आजार बरा करत नसतो, तर एकंदर शरीराची कार्यक्षमता आणि आपलं आरोग्यच उंचावत असतो. यासाठीचा हा कृती आराखडा नक्की समजून घ्या. अतिशय सोप्या 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी, त्रास सुरू होण्याची तात्काळ कारणे किंवा ट्रिगर्स ओळखा आणि ती दूर करा. दुसरी पायरी, लगेच आराम मिळवण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरातील योग्य तो नैसर्गिक पदार्थ वापरा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, हा मिळवलेला समतोल कायम टिकवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करा. हा एक अतिशय शिस्तबद्ध आणि दीर्घकाळ टिकणारा दृष्टिकोन आहे. आज आपण या विश्लेषणातून पाहिलं की निसर्ग आपल्याला संतुलन राखण्यासाठी कसे अफलातून पर्याय देतो. आता जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करूया. जर रोजच्या वापरातले घरातले साधे पदार्थ आपलं ढासळलेलं संतुलन इतक्या प्रभावीपणे परत मिळवून देऊ शकतात, तर या अथांग निसर्गाच्या खजिन्यात आपल्या आजूबाजूला असे आणखी किती शक्तिशाली आणि नैसर्गिक उपाय लपलेले असतील. निसर्गाच्या या अद्भुत ज्ञानाचा शोध असाच चालू राहू द्या. हे विश्लेषण ऐकल्याबद्दल आणि सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.